सुस्वागतम. आजचा विषय आहे वाढतं वजन. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे वजन कमी कसं करता येईल यावर लेख लिहिणार हे मी कळवलं होतंच. तर खूप वेळ न घालवता सुरुवात करूयात वजन कमी करण्यासाठी उपयोगी अशा या 10 टिपा. पहिली टिप आहे, सर्वात आधी सकाळी उठल्यावर आपल्याकडे जे आहे त्यासाठी धन्यवाद म्हणावे. यामुळे दिवसाची सुरुवात तर छान होईलच आणि आपलं वजन जास्त आहे या गोष्टीकडून मन जरा सकारात्मक गोष्टींकडे वळेल. दुसरं, काही वेळ उन्हात बसणे. हिवाळ्यात सकाळी 8 ते 11 या वेळेत सूर्यप्रकाश घेणे चांगले. हे शरीराला आवश्यक प्रमाणात विटॅमिन डी प्रदान करते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार विटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान सूर्यप्रकाश सर्वात फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार विटॅमिन डी शरीरात नवीन चरबी पेशींची निर्मिती संभाव्यता कमी करू शकते, ज्यामुळे चरबीचे संचय प्रभावीपणे कमी होते. जेवणामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने समाविष्ट करणे. एकाच वेळी फक्त एका विशिष्ट प्रमाणात प्रथिने जसं 25 ते 35 ग्रॅम शोषली जाऊ शकतात आणि वापरली जाऊ शकतात. एका जेवणात भरपूर प्रमाणात प्रथिने खाण्यापेक्षा दिवसभर कमी प्रमाणात प्रथिने खाणे कधी पण चांगले. इतर प्रकारच्या पोषक तत्वांपेक्षा प्रथिने पचायला जास्त वेळ घेतात, त्यामुळे ते तुम्हाला जास्त काळ तृप्त ठेवू शकतात. हे तुम्हाला स्नॅकिंग टाळण्यास आणि काही कॅलरीज कमी करण्यास मदत करू शकते. आयुर्वेदानुसार जेवताना एक ढेकर आली की जेवण थांबवावे. याचा अर्थ असा की तुमचं पोट जर भरत आलं आहे आणि चयापचय क्रियेसाठी पोटामध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. दुपारच्या जेवणाचे अर्धे ताट हे सलादने भरलेले असावे, जसं काकडी, मुळा, गाजर, टोमॅटो. बाकीच्या अर्ध्या ताटात 1 वाटी दही, 1 वाटी भात, 1 पोळी किंवा भाकरी, 1 वाटी वरण आणि जमल्यास मोड आलेले कडधान्य समाविष्ट करावे. संध्याकाळी आपल्या सोयीनुसार 30-45 मिनिटं व्यायाम करावे. रात्रीच्या जेवणात पचायला हलके असे जेवण करावे. परिपूर्ण जेवणाचे खिचडी हे एक उत्तम उदाहरण आहे. उपाशीपोटी चहा घेणं टाळता येईल तर उत्तम. रोज एक हंगामी फळ खाणे आरोग्यासाठी कधीही उत्तम. लिंबूवर्गीय फळे सकाळी न्याहारी बरोबर घ्यायला हरकत नाही. संध्याकाळी 4 ते 5 वाजता हमखास भूक लागते, तर अशा वेळी चणे, फुटाणे, गूळ, चिक्की, मुरमुऱ्याच्या भेळीवर ताव मारायला हरकत नाही. तर अशा या लहान सहान टिपा तुम्ही जर आत्मसात केल्या तर हळूहळू वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार. परत भेटूयात पुढच्या लेखात. तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती हवी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.